बोला काहीतरी. हा ते भारी दिसतं ना. When my days are, I might just fall in love. I'm not the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight again. Even in another lifetime, find me there. And let's do tonight again. 'Cause we keep problems every time. काका रायडर दिसता तुम्ही रायडर. घेतो ना झालं कुठं मी चौकात जाणार. बरोबर आहे ना. बरोबर आहे. तुम्ही एवढं हळू का आले. मी हळू चला ना. Baby, I'm just guessing, but I've got a feeling. Whoa, we could dance all night. Whoa, at the end. तर हे काय आता पोहोचलो आम्ही थोडं अशा लोकेशनवर. बाकी लोकेशन बघू शकता तुम्ही. आता आम्ही थोडा नाश्ता वगैरे करायला थांबले. बाकी सोनवणे काका इथं बसले सर्व. गाडी वगैरे इथं लावले दोन्ही पण. बाकी आम्ही नाश्ता वगैरे करतो. आता खूप 100 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे मस्त. बाकी काहीच ब्लॉग कंटिन्यू बघा लास्टपर्यंत. कारण ना अजून आम्हाला 120 किलोमीटर काहीतरी बाकी आहे. 120 म्हणजे टोटल होता तो 200 घरापासून होता 240 किलोमीटर समथिंग काहीतरी असं काहीतरी होतं. तर काहीच प्रॉपर मी ब्लॉग बघा लास्टपर्यंत. आता आम्ही इथं बसलो आहे. आता नाश्ता करतो आहे. बाकी हेल्मेट वगैरे ठेवलं आहे. बाकी बसले शेट माणसं. शेट आहे तुम्ही शेट. लायसनने घेतले आता. बाकी बघू शकता तुम्ही. मी घेतो एक कचोरी 2 कचोरीने. कचोरी अलग दो ना. अलग इसमें. हां शिर्डी मस्त चालू पण झालं. तुम्ही रिॲक्शन बघा तुम्ही. कशी टेस्ट कशी. लय भूक लागली. काहीच मी घेतलं आता कटलेट. नाही घेतलं. ते घेतो ना. पडते का घ्या ना. पडायला द्यायला पाहिजे. ठीक आहे. आता झालं आमचा नाश्ता वगैरे. आता निघतो आम्ही इथून आता. बाकी पेमेंट वगैरे करताय कोणत्या आखा करताय. बाकी दुकान बघू शकता. आम्ही इथं थांबलो होतो. बाकी तर तुम्हाला यायचं असेल ना काय तुम्हाला दुकानाचं लोकेशन दाखवतो. तुम्ही पण इथं येऊ शकता. मधुर स्वीट्स करून इथं दुकान आहे. इथं हायवेचं आपण हावाला रस्ता आपण इथून जवळ येतो ना मग तुम्ही इथं येऊ शकता. बाकी तुम्ही या इथं नाश्ता करा. आपलं काय तुम्हाला आवडेल ना इथं तुम्ही कटलेट ट्राय करा. कटलेट मस्त आहे आणि तुम्हाला चांगला रिव्ह्यू देतो. एक कटलेट मस्त आहे. बाकी मी कचोरी ट्राय केली पण कचोरी नाही आवडली मला. कारण नाही का वेगळं जरा वेगळा टेस्ट होतो. जसं की नाही का असं 2-3 दिवसापासून आधी ठेवलेली असं टेस्ट येतं. बाकी तुम्हाला बघा आवडेल तर आवडेल का माहिती नाही मला. बाकी ब्लॉगमध्ये कंटिन्यू गाईज. आता आम्ही निघतोय. पेमेंट वगैरे झाल्या वाटतं. तर गाईज आता घेतो आम्ही ब्रेक. बसतो इथं झाडाच्या हवात. पेट्रोल संपले. आता काहीच पेट्रोल संपत आलं आहे. एक अर्धा लिटर बाकी आहे. आम्ही खूप लांब आहे. पेट्रोल पंप इथून समोरच आहे. बाकी रोहितला फोन करू का पिक्चर बनवला रे. काय ना कॉल बघू काय बोलतो. गाईस एकदम खतरनाकवाली राईड झाले. अजून 15-1 किलोमीटर बाकी आहे. तर एक आज आपण शिर्डी बाकी बघू शकतो. गाईस मोबाईल अलाउड नाही. सांगायला लागेल ना. आता ब्लॉग बनवायला आलता आपण. तर काही विषय काय झाला आम्ही नाही का तिकडे गेलो होतो मंदिरामध्ये. आम्हाला दर्शन वगैरे भेटले पण
ब्लॉग काढायला अलाउडच नाही केला, म्हणजे फोन पण त्याने अलाउड नाही केला आतमध्ये न्यायला. आणि मग फोन वगैरे जमा केले एका जागेवर. एक मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे केलं. मग आता आलो एका रेस्टॉरंटमध्ये. पहिला मिसळ बघू आता जरा नाश्ता वगैरे करू. इथं आलो आहे, असं रेस्टॉरंट आहे. बाकी कोलते बसले इथं, सोनवणे इथं बसलेत. सोनवणे काय मागवलं आहे? मिसळ पाव आणि व्हेज फ्राईड राईस. मिसल पाव आणि 2 व्हेज फ्राईड राईस. अजून काय? आणि पाण्याची बॉटल संपली. पाण्याची बॉटल संपली. कोलते थकलेले दिसत आहे मजबूत. हेल्मेट वगैरे इथं ठेवलं आपण मस्त. बाकी हा बडी काम करतोय बघा खतरनाक. गाईज बघा काय करताय. हा एवढंच आता कुठं पण काय पण नाव खराब करणार आहे तुम्ही. 15 नंबर बसचं नाव खराब करणार आहे तुम्ही. असं पण नाव खराब झालं. त्या गाडीवर सागर आहे, सागर जाधव. त्या गाडीचं नाव खराब आहे. हेच ना, आता कोणते प्लेट घेऊन आले गाईज. पुढं टाकायला काका तुम्हाला प्लेट देऊन कसं वाटलं? बेटर आहे असं वाटतंय. बेटर आहे असं वाटतं. मजा आली. तर गाईज ब्लॉग आहे ना सध्या नंतर शूट करतो, कारण मोबाईल हीट होतो. तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, मोबाईल थंड झाल्यावर सांगतो, कारण व्हिडिओ वगैरे शूट होत नाही, मोबाईल लॅग होतो. आज भेटतो तुम्हाला नंतर. गाईज आपली ऑर्डर आली राईस, व्हेज फ्राईड राईस. तर गाईज आम्ही तुम्हाला खाऊन झाल्यावर भेटतो. आता सर्व बिझी. गाईज रिॲक्शन बघा. पाणी का बॉटल दे. जेवण सर्व झालं. आता निघतो आम्ही तिला घरी. बाकी इकडं शिर्डी या साईडला समोर तिला गेल्या की, आणि आम्ही या रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो. आता कोणते आता निघणे. आता आम्ही सर्व निघणार होतो तिघं पण. 3 गाड्या मी एकच सोलो होते एका गाडीवर. बाकी काही कंटिन्यू ब्लॉग बघा. आणि आम्ही तिला डायरेक्ट जाणार आहे घरी. खतरनाक. डोळे बघा किती लाल झाले. तुमची दाखवा. माझे दिसतं का नाही काय माहिती. तुझे लालच नाही दिसत, माझे बारीक दिसतात. माझ्याला लाल एकदम झोपायला गायचे, एकदम झोपायला खतरनाक आली. तर काही ब्लॉगमध्ये कंटिन्यू डायरेक्ट आपण भेटून थोडं तुम्हाला समजून येतो. आपण सध्या एका रस्त्यावरती हायवेवरती. तर गाईज आम्ही तिथून निघालो होतो रेस्टॉरंटवरती. आता पोचलो सध्या हायवेवरती नाही का. आज आम्ही मजबूत थकलो आहे. सकाळी येताना 240 किलोमीटर वन साईड चालवले. आता परत वन साईड चालवतो. बाकी आता थांबलो थोडा थंडवाला. बाकी लोकेशन बघू शकता तुम्ही. मजबूत काही तिथं लय डोकं खराब झालं. तिथं आतमध्ये शेड्यूल आहे ना साहेबापाशी, तिथं मोबाईल आतमध्ये घेऊन नाही जाऊ देता. तिथं पण डोकं खराब झाला, कारण ब्लॉग आपल्याला मला शूट करायचं होतं, पण शूट करायलाच भेटला नाही. मेन कारण ते झालं. आणि परत नंतर मग जाणार आहे आम्ही घरी. बाकी बघा आता खूप टाईम झाला. आता संध्याकाळचे वाजलेत, संध्याकाळचे आता 5:45 झालेत. बाकी गाईज तुम्हाला भेटतो मी. बाकी ब्लॉग कंटिन्यू बघा गाईज. वन साईड मी 450 किलोमीटर चालवले. वन साईड कळलं. बोलते काहीतरी बोला. काय मजबूत थकले सर्व. काहीच बोलत नाही. एवढं शांत कसं जाऊ देतं आपला व्हिडिओ. एवढ्यासारखे सगळे डोळे झाले सगळ्यांचे. आम्ही कुठून काय घेतलेलं नाही, काय नाही. त्यामुळे कोणाला पण वाटेल पिऊन आलेले आहे. आम्ही सिद्धी दर्शन साईबाबाच्या मंदिरात जाऊन आलो. मोबाईल नेऊन नाही दिला. तेच मेन कारण आहे. काय की बाकी काय नाही. तुम्हाला आपण मास्टरच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण परत, चांगला खतरनाकवाला. तिथं शॉर्ट्स वगैरे भेटले नाही आपल्याला, सिनेमॅटिक शॉर्ट्स. बाकी तुम्ही हायवे एन्जॉय करा. माझ्या घराकडे लावतो ना गाडी.